नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत पेडगावला. आज पेडगावला नवीन महोत्सव सुरू आहे. त्या निमित्ताने मी आणि शुभम ॲज ऑलवेज तो सध्या दिसणार नाही तुम्हाला, फिरायसाठी निघालो आहोत आणि तुम्हाला पण तिथलं उत्सव कसा साजरा केला जातो व त्यात काय नवीन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. पेडगाव हे मूलवरून अवघ्या 15 किलोमीटरवरती आहे आणि शिंदेवाईवरून सुद्धा 15 किलोमीटर अंतरावर आहे. हा गाव आहे मारोडा. मारोडा या गावने आपल्याला महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दिले. त्यांचं नाव मारोतराव कन्नमवार म्हणजेच कर्मवीर दादासाहेब कन्नमवार. इथूनच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सोमनाथला जाता येते. अशा प्रकारे आम्ही 15 किलोमीटरच्या अंतर गाठत पोहोचलो पेडगाव मधील पटाच्या स्थळावर. लोकांची गर्दी व उत्सुकता बघून खूप आनंद झाला. गाडी सेफ राहावी म्हणून पार्किंगसाठी 20 रुपये दिले. मित्रांनो, एन्जॉय करा पटामधील वेगवेगळे प्रकारचे दुकान. इकडे लोकांचा जमावडा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता लोक आतुरतेने इथे येऊन राहिले, कारण वर्षातून एकचदा सण येतो. मिरची भजी खायची इच्छा झाली. ऑर्डर करून टाकला. खाताना कळलं मिरची भजे थंडे होते. तरी सुद्धा एक घास घेतला, कारण भूक खूप लागली होती. म्हणून टेस्ट पण छान लागली. नाईस. इकडे तिकडे फिरून आता आम्ही थोड्या विचारात पडून इथे बसलेलो आहोत आणि तोपर्यंत जमाने बघत आहोत कशा प्रकारे काय चाललेलं आहे. कारण अद्याप अजूनपर्यंत जोडी सुटलेली नाही, ज्याच्यासाठी आम्ही दोघे 15 ते 20 किलोमीटर चालून आलेलो आहोत. अजूनपर्यंत ते सुरू झालेलं नाही, त्यामुळे थोड्या वेळ इथं वाट बघून आम्ही तिकडे जाऊ. आता आम्हाला माहीत झालेलं आहे की जोड्या सुटत आहे, म्हणून मी आणि शुभम उठलेलो आहोत. आता आम्ही जाऊ तिकडे. जवळ राहणार आहे असा कॉन्फिडन्स येते. असं 4 लोकांमध्ये नाही लागला.
कशा प्रकारे आपण इथे एन्जॉय करू आणि तुम्हाला पण काही नवीन बघायसाठी मिळत आहे. नक्कीच एन्जॉय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा. हा आपला भाऊ मिळालेला आहे. तर शर्यतीने आपल्याला कोणी ना कोणी भेटत राहते. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना कळवा कसं काय आहे ते. कसं वाटतं येतं. आता आम्ही बोलत बोलत जिथून जोड्या सुटतात तिकडे चाललो. हे विजय झालेल्या जोड्या त्यांना रिस्पेक्ट सोबत नेताना विजय म्हणून त्यांना मोठी वॉटर कॅन मिळाली व तसेच कुणाला गुंड तर कुणाला काही सामान दिले जाते. ओ काका कोटी का फिरत राहते. अरे कुठं फिरत राहते का अंगावर येईल नाही ते आम्ही त्यांच्यासाठीच राहिलो ना इकडे व्हॉलंटियर म्हणून आम्हाला. हो का. हो कसा मग 10 रुपये नाही जोडी सोडतो का घरची सोड. कोण आहे का ईश्वर भाऊ. फायटिंग करून दाखवा. व्हिडिओ बनवून दाखवा. तर मित्रांनो आपली गँग तयार झाली आहे. एवढी जण येताना फक्त दोघे, आता बघा 6 जण जमलेले आहे. याचा अर्थ असा की तुम्ही बोललात तर दुनिया तुमच्या मागे येण्यास तयार आहे. फक्त तुम्ही सोबत डोंट टेक इट इन रॉंग वे. Actually, we need to talk in English sometimes because I have started this channel to speak in English rather to talk in Marathi. But Marathi पण मला सुधारायची त्यामुळे मी मराठी बोलतो. तेव्हा मिळालेल्या न्यूजनुसार जी जोडी सुटणार होती ते आपला रस्ता विसरून दुसरीकडे गेलेली आहे. त्यामुळे सर्व लोक आश्चर्यचकित होऊन या सिच्युएशनला बघून राहतात. जसं बोल 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 मेगा सिटी. आता कसं. हा कुठला आहे रे तू. पेडगावचा आहे मी. पेडगावचा आहे का. नाव गाव सांगून दे ना. तुझ्या घरी येऊन जाईल. हो या या. अरे नाव कसं. अरे नाव दुकान आहे. लक्ष्मी किराणा स्टोर्स पेडगाव गुजरी चौक. प्रमोशन आराध्य. त्यांनी हा याचा भाऊ होस का अस्मितचा. अस्मिताने ना. हो मला ओळख केंदो तर त्याच्याकडून घेतो. चल नाईस टू मीट यू सर. ऑल द व्हेरी बेस्ट. सांगितलं मूल मेगा सिटी. त्याच्याद्वारे आता माझा निघणार आहे. हा हा सबस्क्राइब करा आणि लाईक करा. या भावाचा शब्द लक्षात ठेवा आणि मला सपोर्ट करा कारण आपल्या सपोर्टची फार गरज आहे. आता तो बोलला त्यामुळे मला कॉन्फिडन्स बूस्ट झालेला दिसत आहे. नाही तर आतापर्यंत मी थोडा बहुत घाबरत होतो असं तरी मला वाटते. चला एक्सप्लोर करूया. चना चना 10 रुपये. बैलांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत व आता ते सुटणार आहे. त्यांच्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत आहेत. लोक यामध्ये लाखोंच्या होड लावतात व काही लोक जिंकतात तर काही हारतात. इथून येणार आहे. इथून येणार आहे. तर चला मग बघूया ही अनोखी शर्यत.
थांब दादा. घे ना बे, उठ ना, घे ना बे. या तुमचं. विजय झालेली जोडी एकदम थाटामाटात आणताना व त्याच्या मागे लोक ज्यांनी बहुतेक पैसा लावला असेल वर काही जिंकले असेल. खूप बोल मेगा सिटी, मस्त दृश्य बोल मेगा होता. सिटी. बोला. अशा रीतीने आजचा हा आपला कार्यक्रम लगभग, कारण आता टाइम फार झालेला आहे ना, आपल्याला आता गावाकडे निघायचं आहे. त्यासाठी आम्ही आता नाश्त्याकडे चाललो. नाश्ता करूया आणि मग जाऊया. हे बघा, हा शुभम याने अप्रतिम असं काम केलेलं आहे. कारण आताचे ते महत्त्वाचे 2 शॉट यांनी घेतलेले आहे, म्हणून मी त्याला फुल क्रेडिट देतो. कारण इमेन्स वर्क. माझ्या व्हिडिओत तुला देत नाही, तुझे नाही स्वतः. तर चला नाश्ता करून घेऊ आणि निघूया. जाण्याच्या पूर्वी काहीतरी ट्राय केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही हे काय म्हणतात रे याला, कॉकटेल राईस नावाचा पदार्थ बोलवलेला आहे, जो की चायनीज वरून बोलावलेला आहे. बघूया याची टेस्ट कशी काय आहे. चला खाऊन बघू. आदित्य, अशा रीतीने आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि हा आता वेळेवर आलेला आहे. तर आता आम्ही घराकडे निघत आहोत. भेटू. टाटा, बाय बाय. सायनिंग ऑफ. तर आपण तयार झालेलो आहोत. शुभम गाडी घेऊन आलेला आहे. आता मी गाडीवर बसतो आणि रेडी टू गो. चला. फायनली आम्ही हायवेवरती लागलेलो आहोत आणि ओके टाटा बाय. बंद मार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.